महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पुन्हा एकदा संजय राऊत यांनी एकटा निवडणूक लढण्याबद्दल भाकीत केलेला आहे। आपल्यासोबत मनीषाताई कायंदे आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। काल पण त्यांनी भाकीत केलं, मुंबई ते नागपूर आम्ही सगळ्या जागा स्वबळावर लढू। आज देखील स्वबळाचा नारा ते या ठिकाणी देत आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते जे रसातळाला आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला जाईल असे सुद्धा संकेत देत आहेत। कसं पाहता याकडे? मला वाटतं आता काही दिवसांनीच किंवा असं म्हणता येईल की एक होती इंडी आघाडी, एक होतं इंडी अलायन्स, एक होती महाविकास आघाडी। महाविकास आघाडी ही यामध्ये कधीही सुसूत्रता नव्हती। ते स्वार्थापोटी एकत्र आलेली एक टोळकं होतं आणि आता त्यांचा उद्दिष्ट संपलेला आहे। त्यामुळे हे विखुरणार हे आम्ही पहिलेच सांगितलं होतं। आणि काँग्रेस आप असेल तिकडे दिल्लीमध्ये काय चाललंय आपण पाहतोय, इकडे देखील महाराष्ट्रात त्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडी ही आता संपल्यात जमा आहे। आता फक्त त्याची एक ऑफिशियल घोषणा राहिलेली आहे असं मला वाटतं। आणि एकला चलो रे म्हणजे आता कार्यकर्त्यांना काहीतरी दाखवलं पाहिजे की हो आता तुम्हाला तिकीटं मिळणार आहेत आणि त्यामुळे या अशा पद्धतीच्या घोषणा संजय राऊत यांच्या तोंडून होत आहेत। नक्कीच, पण ताई ते असं पण म्हणतायत की ज्यावेळी इंडिया आघाडी बनवली होती ती लोकसभेसाठी बनवली होती आणि त्यासोबतच महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढल्या पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। आता कारण त्यांना कार्यकर्त्यांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी काहीतरी घोषणा तर करावी लागेल। कारण स्वबळ म्हणजे काय, आता शिवसेना ही अधिकृतपणे माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। ते म्हटले होते की जनतेमध्ये जाऊन आम्ही जनतेचा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आता जनतेने पण दाखवून दिले महाराष्ट्रातल्या की खरी शिवसेना ही माननीय एकनाथजी शिंदेकडेच आहेत आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, हिंदुत्वाची शिवसेना जी आहे, जी माननीय एकनाथजी शिंदे हे त्याचं नेतृत्व करत आहेत। त्यामुळे आता बाकी कुठले काय प्रयत्न होत आहेत तर आता त्यांच्याकडचे अनेक नगरसेवक आमच्याकडे येत आहेत, आले सुद्धा आहेत, अजूनही येणार आहेत। पुढे काही नेते मंडळी देखील आमच्याकडे येतील आणि त्यामुळे मुंबई आणि शिवसेना हे जे नातं आहे ते पुन्हा एकदा प्रस्थापित होईल। तुम्ही म्हणताय की त्यांचे नगरसेवक तुमच्याकडे येत आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, त्यांनी आता साथ घातली आहे कार्यकर्त्यांना, म्हणतात की उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका आणि येत्या निवडणुका आपण जिंकू, अशा पद्धतीने त्यांनी भावनिक साथ घातली आहे। बघा, भावनिक साथ घालून नुसतं काही होत नाही, नुसतं भावनिक राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही। कारण प्रॅक्टिकली पण तुम्ही बघितलं पाहिजे, संभाजीनगरमध्ये सगळे आमदार जिकडून एक चंद्रकांत खैरे येतात तिकडे संभाजीनगरमधले सगळे आमदार आमचे निवडून आलेले आहेत, मंत्री देखील झालेले आहेत। तिकडची सगळी संघटना 90% इकडे आलेली आहे आणि फक्त एक विरोधी पक्ष नेते तिकडे आहेत आणि त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचीच पोझिशन आता काय आहे ती त्यांनी पाहावी पहिले। नक्कीच, पण ताई केवळ महाविकास आघाडीच फुटीच्या उंबरठ्यावर आहे की महायुतीमध्ये पण काही धुसफूस सुरू आहे आणि वेगळा लढण्याचा विचार सुरू आहे? कारण नवाब मलिक यांचं कालचं स्टेटमेंट होतं की भाजप छोट्या पक्षांना सोबत घेईल असं वाटत नाही, राजकारणात कुणी परमनंट नसतं आणि वेगळं लढलं तर जास्त जागा जिंकू शकतात, अशा पद्धतीचं त्यांचे विधान आहे। नवाब मलिक हे काही महायुतीचे प्रवक्ते नाही आहेत पहिली गोष्ट, आणि हा त्यांचा विचार त्यांनी मांडला असेल, हा त्यांचा विचार असू शकतो। परंतु जशा आम्ही दोन्ही निवडणुका एकत्र लढलो तसे आम्ही येणाऱ्या महापालिका देखील एकत्र लढू। अर्थातच आता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल आणि रिजन वाईज जिकडे ज्यांचं महत्त्व आहे तिकडे त्या त्या पक्षांना महत्त्व जास्ती मिळेल। रामदास कदमांचं पण स्टेटमेंट आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुती 225 जागा जिंकली, कसं पाहता याकडे? निश्चित आहेच ना, कारण आपल्याला आठवत असेल माननीय एकनाथजी शिंदे यांचं पहिलं भाषण जे विधानसभेमध्ये जेव्हा त्यांनी मताधिक्य सिद्ध केलं विधानसभेच्या पटलावर, त्यावेळी ते म्हणाले होते की माझ्याबरोबर आलेले सगळ्या आमदारांना मी निवडून आणेन आणि ते आणि देवेंद्रजी एकत्र मिळून 200च्या वर आमदार आम्ही निवडून आणू आणि तसं त्यांनी करून दाखवलं आहे। मागच्या 2.5 वर्षात जे सरकार महायुतीचं होतं महाराष्ट्रामध्ये त्याचा चेहरा हे एकनाथजी शिंदे होते। त्यांच्याच नेतृत्वात सगळ्या मेजर योजना आल्या आणि त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढलो। त्यामुळे माननीय शिंदेजी हे एक मोठं नेतृत्व आज हिंदुस्थानामध्ये तयार झालेलं आहे। पण तुम्हाला वाटतं मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसेल? कारण गजानन कीर्तीकर यांनी पण तसं स्टेटमेंट केलं आहे महापालिकेबद्दल। बघा, महापालिके असो किंवा कुठली निवडणूक असो, संख्याबळाचं शेवटी राजकारण असतं आणि संख्याबळ ज्याचं जास्ती त्याचा महापौर, हे काही वेगळं सांगायला नको।
नक्कीच. पण तुम्हाला काय नेमकं वाटतं, भविष्यामध्ये महायुतीमधून महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या जातील की वेगवेगळे तिन्ही पक्ष लढतील? बघा, महायुती ही अबाध्य आहे आणि अभेद आहे. आम्ही एकत्र 2 निवडणुका लढलो, आम्हाला चांगलं यश मिळालं आणि त्यामुळे बघा, एक केवळ मुंबई महानगरपालिका नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये 17 महानगरपालिका आहेत, अनेक नगरपालिका आहेत, अनेक पुढच्या पण सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे केवळ मुंबईच नाही, आम्हाला सगळ्याच महानगरपालिकांचा विचार करायचा आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक तयार होत आहे आणि त्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी अशा आशयाचं एक पत्र रामदास कदम मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहेत, उपमुख्यमंत्र्यांना लिहिणार आहेत. रामदास भाई नेते आहेत पक्षाचे आणि त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. मातोश्रीशी त्यांचा संबंध खूप जुना आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्यानंतर ते फाउंडर मेंबर, वन ऑफ द एक मुख्य चेहरा, शिवसेनेची तोफ म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि जे स्मारक हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं होत आहे, आता ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांनाच तिलांजली दिली, ज्यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की काँग्रेससोबत कधी जाणार नाही आणि तुम्ही काँग्रेससोबत गेलात उद्धव ठाकरेजी, आणि त्यामुळे या स्मारकाचं अध्यक्षपद आणि हे ट्रस्ट आहे, त्यामुळे निश्चितच पुढे अध्यक्ष कोण असेल काय तो वेगळा भाग आहे, परंतु हे विचार माननीय रामदासबाई यांनी प्रकट केलेले आहेत. अध्यक्ष कोण असायला हवं असं वाटतं तुम्हाला? बघा, आत्ताच हे सांगता येणार नाही, अजून या सगळीला अजून ते स्मारक व्हायचं आहे ते, त्यामुळे बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी असं होत आहे. नक्कीच ताई, कायदा सुव्यवस्थेवरून बरीच टीका होते. संजय राऊतांनी पुन्हा आज टीका केली आहे की काही आरोपींवर मुका लावला, पण जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना मात्र सोडलं आणि त्यांच्यावरती थातूरमातूर गुन्हे दाखल केले, ते बाहेर येतील. बघा, संजय राऊत कायदेतज्ञ पण नाही आहे, संजय राऊत पोलीस फोर्समधले कोणी नाही आहेत, संजय राऊत हे खासदार आहेत आणि ते बेताल वक्तव्य करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे पोलीस प्रशासन आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत, CID आहे, सगळ्या जे काय या एजन्सीज महाराष्ट्रामध्ये, खास करून ते जर का बीडच्या विषयावरून बोलत असतील तर मला असं वाटतं की पोलीस यंत्रणा आणि आपली कायदेशीर यंत्रणा जी आहे ती सक्षम आहे. संजय राऊत यांच्या सल्ल्याची आणि कमेंटची कोणालाच गरज नाही आहे. मुख्यमंत्री माफियांना प्रोटेक्शन देतात असा थेट आरोप केला त्यांनी. ते काही आरोप करतील, त्यांना बिनबुडाचे आरोप करण्याची सवय आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी मनीषाताई कायंदे यांनी संजय राऊत यांच्यावरती टीका केली आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.